नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या वाटाण्यापासून नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. ऐकलं ना आवाज? एकदम कुरकुरीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. इथे मी ओला वाटाणा अर्धी वाटी घेतलेला आहे आणि आता तो मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये आपण 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, कोथिंबीर टाकून मिक्सरला आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत. तुम्हाला मी दाखवते. एकदम बारीक नाही वाटलेलं. आणि आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवूया. एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे. आता आपण याची साल काढून घेऊया. साल काढल्यानंतर हा बटाटा मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता एका किसणीने आपण हा बटाट्याचा किस पाडून घेणार आहोत. तुम्ही बटाटा उकडून घेतला तरीही चालेल. मी इथं कच्च्या बटाट्यापासूनच हा नाश्त्याचा प्रकार तयार करत आहे. बटाटा आपला किसून झाला की आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून बटाट्यामध्ये असलेलं स्टार्च निघून जाईल. बटाटा असा चोळून चोळून धुवून घ्यायचा. 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुतलेला आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया आणि आपलं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकून जिरे आपले छान असे तडतडले पाहिजेत आणि त्यामध्ये आपण तयार केलेल्या ओल्या वाटाण्याचं मिश्रण टाकून घेऊया आणि एक 2 ते 3 मिनटं आपण हे तेलावर परतून घेणार आहोत. आपण जो बटाट्याचा कीस तयार करून घेतलेला होता तो देखील ओल्या वाटाण्यामध्ये टाकून एक 2 ते 3 मिनटं मी हा बटाट्याचा कीस आणि ओल्या वाटाण्याचं मिश्रण परतून घेणार आहे. आपण 1 वाटी रवा घेणार आहोत. त्यासाठी मी इथं ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेणार आहोत आणि हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण या पाण्याला उकळी काढून घेणार आहोत. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की आपण ह्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा आपण हे हलवून घेऊया. दणकून अशी या पाण्याला उकळी आली पाहिजे. पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण टाकून घेऊया 1 वाटी रवा. पण रवा टाकताना थोडा थोडा करून टाका. पाण्यामध्ये रव्याची गुठळी होता कामा नये. थोडा थोडा टाकून आपण हा मिक्स करून घेऊया. रवा आपला व्यवस्थित असा मिक्स झाला. एक 2 ते 3 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून रवा हा शिजवून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण एकसारखा हा रवा परतून घेणार आहोत. रव्याचा मस्त असा गोळा तयार होतो. तो पॅन सोडायला सुरुवात करतो की त्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे. पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया
आणि एक 10 ते 15 मिनटं आपण हे थंड करून घेणार आहोत. 15 मिनिटानंतर हाताला तेल लावणार आहोत आणि तेल लावून आपण हा रव्याचं मिश्रण मळून घेणार आहोत. एकदम मऊसूत असं हे मळून घ्यायचं आहे. मध्ये आधी तुम्हाला जर वाटलं तर हाताला तेल लावून घ्या, म्हणजे हाताला ते चिकटणार नाही. आणि त्यातलाच एक छोटा गोळा काढून एकसारखा करून आपण पोळपाटावर लंबगोलाकार करून घेणार आहोत. एकसारखा लंबगोलाकार केला आणि नंतर सुरीने कापला तरीही तुम्हाला चालू शकतो, पण मी ह्याला गोल आकारात कट न करता थोडंसं वेगळा आकार देणार आहे. एकसारखा लंबगोलाकार झाला की आता आपण लाटण्याने थोडंसं ह्याला मी एकसारखं असं लाटून घेणार आहे. हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. मीडियम आकारातच आपण हे ठेवणार आहोत किंवा मध्यम आकारात. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही आहे. आणि आता मी ह्याला ट्रायंगल किंवा त्रिकोणी आकार देऊन घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे करू शकता. आपले ट्रायंगल कट करून झालेले आहेत. आता गॅसवर लोखंडी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं का आपण चेक करूया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपण तयार केलेला आहे नाश्त्याचा प्रकार सोडून घेणार आहोत आणि छान असा एक 2 ते 3 मिनटं एक बाजू पूर्णपणे फुलून अशी वर आली की आपण हे पलटी मारून घेऊया. दोन्ही बाजूनी छान असा बदामी रंग येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. बदामी कलर आला की आता आपण हे काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व तळून घेणार आहे. तुम्हाला मी दाखवते. एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. ऐकला ना आवाज? आता हा नाश्ता अजून चटपटीत करायचा असेल तर आपण ह्याच्यावर हा पेरी पेरी मसाला मी टाकून घेणार आहे. जर पेरी पेरी मसाला नसेल तर चाट मसाला जरी तुम्ही टाकून घेतला तरीही चालेल. आणि हे सर्व मिक्स करून आपण हा नाश्ता सर्व करू शकतो. ओल्या वाटाण्यापासून आपला हा कुरकुरीत असा नाश्ता तयार झाला आहे.